दिपकेंच्या संभाजीनगरच्या घरी काल सीजेपीच्या नेत्यांची बैठक झाली। सौरभ, आशुतोष आणि इतर मंडळी दिल्लीवरून त्यासाठी आले होते। अशातच एक पक्षाचा कार्यकर्ता अभिजितच्या घराबाहेर आपल्या मित्रांसोबत निदर्शनं करत होता। त्याचं असं म्हणणं होतं की आम्ही सीजेपीची माणसं असून आम्हाला बैठकीला बोलावलं नाहीये। दिपके आणि सीजेपीच्या कार्यपद्धतीवर त्याने ताशेरे ओढलेत। तो कोण होता माणूस, काय गौप्यस्फोट केलेत त्याने? आता सीजेपी मधले अनेक कार्यकर्ते दिपकेंवर आरोप करत का तुटून पडलेत? एका तरुणीला चक्क गर्लफ्रेंड असल्यानं दिपकेनं प्रवक्ता केले अशी चर्चा आता सुरू का झाली आहे? हे प्रकरण नक्की काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला यश मिळालं आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देऊन आता 2 आठवडे होऊन गेलेत। सीजेपीची पुढची ठोस दिशा नेमकी काय असेल? हे तरुण पुढे काय भूमिका घेतील? पक्ष म्हणून राजकारणात उतरतील का? अशा सगळ्या चर्चा मग सगळीकडे सुरू झाल्या। शांत झालेल्या आंदोलनानंतर दिपके आपल्या गावी म्हणजेच संभाजीनगरला आला। अनेक माध्यमांना त्याने मुलाखती दिल्या आणि काल त्यानं त्याच्या घरी सीजेपीच्या प्रवक्त्यांची बैठक बोलावली। त्यासाठी सौरभ, आशुतोष आणि इतर मंडळी दिल्ली आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणांवरून संभाजीनगरला पोहोचले। बैठक झाली। त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यानं आपलं पुढचं धोरण सांगितलं, जसं की क्या बोलती पब्लिक अशी एक मोहीम तो सुरू करणार आहे, ज्याच्या माध्यमातून देशातील तरुणांशी ते संवाद साधणार आहेत आणि भविष्यात तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच राजकीय पक्ष म्हणून निवडणूक लढवणार नसून आपण एक दबाव गट म्हणून काम करणार आहोत असं सुद्धा ते म्हणालेत। बैठक तर झाली, पण ही बैठक सुरू असताना 1-2 कार्यकर्ते त्याच्या घराबाहेर उभे होते। त्यांनी घरासमोरच्या रस्त्यावर ठाण मांडलं आणि नंतर उपोषण सुरू केलं। इतरही बरेच कार्यकर्ते त्यांच्यासोबत येऊन त्यांना मिळाले होते। यातल्या त्या मुख्य कार्यकर्त्याचं नाव होतं मनीष ब्रह्मभट आणि तो आला होता गुजरातमधून। त्याचं असं म्हणणं होतं की आम्ही पक्षामध्ये फार सुरुवातीच्या काळापासून होतो, दिल्लीमध्ये आंदोलनाला पहिल्या दिवसापासून होतो, पुण्याला, लखनौला अभिजित यांच्या सोबत होतो, पण तरीही आम्हाला पक्षाच्या या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं। पक्षाची बैठक फक्त काही प्रवक्ते, जे की त्याचे मित्र आहेत, जुने क्लासमेट्स आहेत आणि नातलग आहेत, यांच्यामध्येच घेतली गेली। त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही सीजेपीमध्ये नाही आणि ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे। भारतभरातल्या अनेक कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशस्वी केलंय, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्यात। त्यांचा समावेश पक्षामध्ये करायला पाहिजे। आधी आम्हाला सर्वांना सांगितलं गेलं की तुम्ही आमच्या बरोबर आहात, पण मग मोजक्याच प्रवक्त्यांची अशी बैठक झाली आणि म्हणून आम्हा सगळ्यांना डावललं गेलं। पुढे तो म्हणाला की त्याचं सौरभ, आशुतोष यांच्यासोबत फोनवर दिवसातून बऱ्याचदा बोलणं झालं, पण त्यांनी ही बैठक फक्त प्रवक्त्यांची असल्याचं आम्हाला सांगितलं आणि आम्हाला घरामध्ये येऊ दिलं नाही। या कार्यकर्त्यानं तसंच इतरांनी असे अनेक आरोप केलेत आणि त्यांचं मुख्य म्हणणं हेच होतं की पक्ष हा फक्त मित्र, गर्लफ्रेंड आणि भावांचा नसतो, पक्षांतर्गत लोकशाही नाही, हे त्यांचं म्हणणं होतं। खरं तर अभिजितने जेव्हा पार्टी काढली तेव्हा त्याच्याबरोबर जे तरुण आले होते ते त्याचे मित्र होते, हे खरं आहे। ज्यातल्या कुणी आम आदमी पक्षात पूर्वी त्याच्यासोबत काम केलेलं होतं, तर बरीच मंडळी ही पत्रकारिता आणि पब्लिक पॉलिसीमध्ये त्याच्यासारखं शिक्षण घेतलेली होती, ज्यांना तो ओळखत होता। नंतर काही प्रवक्ते वाढणार असं म्हटलं गेलं, मात्र प्रवक्त्यांची संख्या 7 राहिली। कालच आणखीन एक अपडेटेड यादी सीजेपीनं जाहीर केली, ज्यात काही मराठी नव्या नावांचा समावेश आहे, पण अभिजित बरोबर सहसा दिसतात ते 2 मुख्य चेहरे जे मुख्य आहेत आणि ते आता देशाला माहीत झालेत, ते म्हणजे सौरभ आणि आशुतोष। पण यांच्याशिवाय तिसरा एक लेडीज फेस आहे जो दिपकेंच्या बरोबर नेहमी दिसतो। सीजेपीच्या दिल्लीच्या आंदोलनात तो दिसला होता आणि आता संभाजीनगरला सुद्धा। तो म्हणजे वैष्णवी गौर आणि हीच वैष्णवी अभिजितची गर्लफ्रेंड असल्याच्या चर्चा सुरू आहेत। या नाराज कार्यकर्त्यांचाही त्यामुळे गर्लफ्रेंड शब्दावर जरा जास्तच जोर होता आणि ती गर्लफ्रेंड असल्यानं तिला प्रवक्ता केलंय, अशा दबक्या आवाजात चर्चा आता सीजेपी कार्यकर्त्यांच्या मध्ये सुरू झाल्यात। आणि खरोखर पक्षात फेवरिझम होतंय का असा प्रश्न या सगळ्यांना पडायला लागलाय आणि आता त्यातले काही माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत आहेत, ज्यातून त्यांचं हे म्हणणं समोर येत आहे। आता कोण आहे ही वैष्णवी गौर? तर वैष्णवी ही पब्लिक पॉलिसी क्षेत्रातील तज्ज्ञ आहे, राजकीय कार्यकर्ता आणि चांगली संशोधक आहे। खरं म्हणजे सीजेपीनं आंदोलन सुरू केलं तेव्हा आधी सगळे तरुण मुलं त्यात होते, नंतर मात्र पक्षात प्रवक्त्यात तिला एक महिला असल्यानं स्थान दिलं गेलं आणि आपला पक्ष सर्वसमावेशक असल्यानं त्यांना दाखवून देण्याची सीजेपीची यामागची भूमिका होती।
पण नंतर ही तरुणी अनेक फोटोंमध्ये दीपिकेच्या सोबत दिसायला लागली आणि मग चर्चांना उधाण आलं। जेव्हा धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला तेव्हा अभिजितनं जो व्हिडिओ पोस्ट केला त्यात सीजेपीच्या अधिकृत पेज शिवाय वैष्णवीला सुद्धा टॅग करण्यात आलं होतं आणि त्यानंतर ती संभाजीनगरला सुद्धा आली। या सगळ्यांना अभिजित आणि वैष्णवी यांच्यात नक्की काहीतरी आहे अशा चर्चा सुरू झाल्यात आणि या नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नाराजीच्या मुद्द्यामध्ये हा मुद्दा उचललाय। सीजेपीनं किंवा दीपिकेनं तरी अजून यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। आता ती खरंच अभिजितची गर्लफ्रेंड आहे का की या नुसत्याच अफवा आहेत हे अजून तितकंसं ठाम सांगता येत नाही, पण दबक्या आवाजात या सगळ्या चर्चा सुरू आहेत हे मात्र खरं। बाकी तुम्हाला काय वाटतं? त्या कार्यकर्त्यानं मांडलेलं मत बरोबर आहे की चूक? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा लगाव बत्ती।